पाऊस पडतोय बाहेर आणि घरात असे खमंग बटाटे वडे कोणाला आवडणार नाही। चला अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक बनवूया, म्हणजे चांगल्या तेलातील घरच्या घरी। तर बटाटे उकळून घ्या। एका खलबत्त्यामध्ये थोडे धणे, जिरे आणि बडीशोप अशी कुटून घ्या। अगोदर थोडे मिरेही कुटून घ्या त्यामध्ये, म्हणजे चवेत बदल होईल। उकडलेले बटाटे अशा हाताने कुस्करून घ्या, किसणीने किसू नका। त्यामध्ये तो मसाला टाका, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट टाका, थोडंसं हिंग टाका, तो कुटलेला मसाला टाका, थोडं लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला घाला, थोडी हळद घाला आणि थोडीशी धना पावडरही घालायला लागलं असतं। कांदा परतून घ्या व्यवस्थित तव्यावरच आणि ती भाजी सर्व मिक्स केलेलं परतून घ्या। त्यामध्ये थोडी कोथिंबीरही घाला। आता आपण पीठ कालवून घेऊ। त्यासाठी पीठ अगदीच घट्ट बनवायचं नाही, अगदी पातळही नाही, माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा। असे गोळे बनवून घ्या मस्त। अगोदर एका भांड्यामध्ये थोडा सोडा, थोडं तेल आणि थोडं पाणी मिक्स करून असं हाताने मिक्स करून घ्या। त्यात थोडासा ओवाही घाला आणि नंतर त्यामध्ये पीठ, कोथिंबीर घाला, थोडं चवेपुरतं मीठ घाला। अशा पद्धतीने सरभरीत मस्त असं पीठ भिजून घ्या आणि तेल तापत ठेवा। तेल तापलं की लगेच त्यामध्ये असे हे गोळे टाकून थोडे तुम्ही चपटे केले तरी चालेल, मस्त तळून घ्या। त्याबरोबर मिरच्याही तळा, लागलं तर थोडेसे अर्धे कच्चे तळा आणि डबल तळून घ्या। हे माझ्या मिस्टरनीच तळलेले आहे। मस्त असे हे बटाटे वडे झाले, खूपच छान। नक्की एकदा बनवून बघा। यूट्यूबवर आणखीन डिटेलमध्ये ही रेसिपी आहे, फेसबुकवर पण आहे, बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा, कुठून बघताय तेही सांगा।